जयदीप, आपण स्टोरीज बद्दल बोलत होतो ना? मलाही एक स्टोरी सांगायची रे. माझ्या लहानपणी कोणीतरी सांगितली होतीस. हो हो. कुठली? एका छोट्या मुलीची गोष्ट सांगू? सांग ना. अरे थांब, ऐक तरी. तर एक छोटी मुलगी असते आणि तिची एक फेवरेट डॉल असते बर का. एके दिवशी तिची ही फेवरेट डॉल हरवते. ती खूप शोधते, इकडे तिकडे खूप शोधते, पण तिला अजिबात ती डॉल मिळत नाही. ही गोष्ट तिच्या आजोबांना समजते आणि आजोबांना हेही लक्षात येतं की ती डॉल आता परत मिळणार नाही. मग तिचे आजोबा काय करतात, त्या डॉलच्या वतीने त्या लहान मुलीला एक लेटर लिहितात. त्या लेटरमध्ये ती डॉल मुलीला म्हणते की मी इथे जग फिरायला आली आणि मला इथे खूप छान छान असे एक्सपिरियन्सेस येत आहेत. सो मी तुला परत आले ना की परत आल्यावर सगळ्या गोष्टी तुला एक्सप्लेन करते. आणि मग त्या छोट्या मुलीला सगळं पटतं. ती खुश होते. काही महिन्यानंतर तिचे आजोबा तिला नवीन डॉल गिफ्ट करतात. मग मुलगी आपल्या आजोबांना म्हणते, आजोबा ही माझी डॉल नाहीये. मग आजोबा म्हणतात की बेटा ही तुझीच डॉल आहे, पण काय आहे, ही डॉल आहे ना जरा जग फिरून आली आहे ना, त्यामुळे ही थोडीशी बदलली आहे. आणि सी, त्या मुलीला हे पटतं. ती खुश होते आणि त्या डॉलला ऍक्सेप्टही करते. वाव, नाईस स्टोरी. सो बेसिकली ती डॉल त्या मुलीची नसतेच, पण तिला वाटत असतं की ती तिची खरीच डॉल आहे. आवडली का स्टोरी मॉम इन लॉ? तुला नक्की काय म्हणायचंय सुनबाई? मला जयदीपला हे सांगायचंय की एकतर मला गोष्ट सांगता येते आणि दुसरं म्हणजे ईशा ही वेगळी आहे. तिला प्लीज राजनंदिनी बनवू नका. अहो असं कधी घडत नाही. त्या गोष्टीतल्या लहान मुलीसोबत सुद्धा असं घडलेलं नाहीये. तुम्ही त्याच्याकडे काय बघताय? त्याने मला काही सांगितलेलं नाहीये यातलं. आय एम सॉरी, मीच तुमचं बोलणं ऐकलंय आणि त्या बोलण्यानंतरच मी जयदीपला हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय की जग पुढे चाललंय. आपण सगळे इतके एज्युकेटेड आहोत, तरी सुद्धा तुम्ही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवताय. हे बघ सुनबाई, जग खूप पुढे गेलंय, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तरी जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या अनुत्तरित आहेत. जन्म मृत्यूचा फेरा कुठे कळलाय अजून कुणाला? आणि एखाद्या गोष्टीचा पुरावा नाही म्हणून ती गोष्ट अस्तित्वातच नाही असं म्हणणं पूर्णपणे बरोबर नाही ना. काही गोष्टी समजणं माणसाच्या कुवतीच्या पलीकडे आणि जगात असं कोणी नाहीये ज्याच्याकडे सगळ्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरं असतील. माझ्या देवी आईला सगळं माहिती असतं. उदय ग आंबे उदय. तू कशी काय आलीस आता इथं? तुम्हीच म्हणाला ना आईसाहेब, सगळ्या प्रश्नांची उत्तरं माणसाकडे नसतात म्हणून मी आले. माझ्याकडं ही देवी आई हाय, ती जिथं नेणार तिथं मी जाणार. व्हॉट रबिश. ये ये ये. तुम्ही काय म्हणत होता तू मगाशी? सोनिया, तिच्यासाठी पाणी आण. बस.
आई तुझं भलं करो. घे. बाय द वे, तुम्ही मगाशी काय म्हणालात की देवी जिथे नेते तिथे मी जाते वगैरे वगैरे. तर ऍक्च्युली देवी तुम्हाला सांगते का कुठे जायचं कुठे नाही असं? तसंच समज. हो, यू मीन ती देवी तुमच्याशी बोलते, ऍक्च्युली बोलते? देवी आई सगळीकडे असते. ती सगळ्यांच्या तोंडून बोलते. प्रश्न पण तीच निर्माण करते आणि उत्तर पण तीच देते. हाऊ फनी जयदीप. सुनबाई, तुला पटत नसेल तर राहू दे, पण चेष्टा करायची गरज नाही. हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न असतो. हो मॉमींना ही असली श्रद्धा? सोनिया प्लीज स्टॉप आर्ग्युइंग प्लीज. ताई, तुम्ही म्हणालात की देवी तुम्हाला उत्तर देते. त्या म्हणाल्या आणि तुला पटलं? सोनिया प्लीज एक मिनिट. सांगा ना ताई, आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देईल देवी तुम्हाला? का नाही देणार? विचारून बघा. ओके, म्हणजे तुम्ही विचारा ना. मला बघायचंय की तुम्ही कसे प्रश्न विचारता आणि ती देवी तुम्हाला आन्सर देते ना. सो आय जस्ट वॉन्ट टू सी. मला दाखवत जरा. देवी आईचं ध्यान करा. चित्त फक्त तिच्यावर असू द्या. मग बघा तुमच्या प्रश्नाचे उत्तर कसं मिळतात. ठीक आहे. माझ्या मनात जे येत आहे ते खरं आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर हवंय मला देवीकडून. देवीला कौल लावूया. लावा देवी आईला कौल. हे फूल देवी आईच्या माथ्यावर ठेवा आणि तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील ते विचारा देवी आईला. देवी आई, आता तूच सांग, माझ्या मनात जे येत आहे ते खरं आहे की नाही. राजनंदिनी आणि ईशा यांचा संबंध आहे की नाही. दैव आपल्या बाजूने आहे शेंडे. आज वाचलो, अगदी सही सलामत सुटलो. तिकडे जाऊन सुद्धा तिला काहीच कळलं नाही. नाही कळ, ती सगळी कागदपत्र देऊन आले. नक्की तिला तिकडे काय कळलं नाही? अरे मी तिला खोदून खोदून विचारलं, मला नाही वाटत तिला काही कळलं. हे बघ, आणि अशा अडचणी या आपल्या वाट्यामध्ये येतातच, काटे कुठे टोचतातच. त्यातलाच हा एक प्रकार आहे असं समजायचं. पण ईशा, इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये जाऊन जर तिला आपल्याबद्दल काही कळलं नसेल ना, तर यापुढे तुला दुसऱ्या कुठल्या मार्गाने आपल्याबद्दल कळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आपण सुटलो. आता चिंता करायची काही गरज नाही. तू म्हणतोस ना तसंच होऊ दे बाबा. पण आता लगेच जास्त खुश होऊ नकोस. पुढं काय करायचं त्याने लगेच करून टाक. काय? प्रॉपर्टी, आईसाहेबांच्या नावावरची प्रॉपर्टी ईशाच्या नावावर लवकरात लवकर होऊ दे आणि मग तुझ्या नावावर. तिला सगळं कळण्याच्या आत, नाहीतर ना सगळंच मुसळ एकदम केरात.
हे बघ, माझं त्याचं प्लॅनिंग चालू आहे. तू उगाच काळजी करू नकोस. काळजी करू नकोस. हं? तुझ्या रस्त्यावरून चाललास ना, त्या रस्त्यावर पेट्रोल नुसतं. बारीक जरी ठिणगी पडली ना, सगळं जळून खाक होईल. हे बघ, मी पीरबाबाला कौल लावलाय, बघूया. मिळणार 100% कौल आपल्यालाच मिळणार. अजून किती वेळ जयदीप? हाऊ मच मोर टाइम नाव? आणि मी सांगू का, ते फूल बिल काही पडणार नाहीये. असं कधी होतं का? दिस इज रिडिक्युलस. कधी संपणार आहे नाटक सांग मला एकदाच. सोनिया प्लीज जरा शांत बस प्लीज. जयदीप, मी हे सगळं शूट करू का? ह्याचा एक छान व्हिडिओ बनवते. मग बघ, आय बेट तो असा एका क्षणात व्हायरल होईल. का सांग? कारण द विक्रांत सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक यांच्या घरी हे असलं सगळं चालतं. हे बघून ना लोकांना शॉक बसेल. शॉक. दे फोन, दे मला करू दे. सोनिया प्लीज थांब जरा, शांत बस प्लीज. वेट. तुला सांगू का, हे फूल पडणार नाहीये. हे फूल केव्हा पडेल सांगू? गिव्ह हर सम मनी. मग बघ, दुसऱ्या मोमेंट मध्ये ते फूल पडतं. काय आहे ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी पैसा हेच असतं. ही बाई फसवते आपल्याला देवीच्या नावाने. तुझा विश्वास नाही तर नसू दे, पण उगा माझ्या देवी आईला बोल लावू नकोस. खपवून घेणार नाही मी. देवी कुणाला फसवत नसते. ही कला फक्त माणसाच्या जातीमध्ये असते. लोकांना लुबाडायचं, फसवायचं ही फक्त माणसाची जात करते. आणि जेव्हा आपल्याच कर्माला फसतात ना, तेव्हा देवी आईच ठरवते त्यांना तारायचं का मारायचं. चालली म्या. अगं थांब. नाही आई साहेब, तिची इच्छा नसेल तर राहू द्या. जाऊ द्या मला. माझ्या देवी आईचा अपमान झालेला मला सहन होणार नाही आई साहेब. अगं तिच्या वतीने मी तुझी माफी मागते, पण थांब. नाही आई साहेब. अगं बाई, कौल मिळाला. हा घ्या देवी आईचा प्रसाद. दाखवली वाट आई साहेब देवी आईनं. आता त्या मार्गाने जायचं का नाही ते ठरवा. देवी आई नाही मागं लागणार तुमच्या. ती फक्त वाट दाखवायचं काम करते. त्या मार्गाने जायचं का नाही ते तुमचं तुम्हीच ठरवा. येते मी आई साहेब. अंबाबाईचा उदो उदो. सगळ्यांचं कल्याण होऊ दे. I just
don't believe this nonsense. जयदीप, मला कौल मिळालाय. ईशा हीच राजनंदिनी आहे. तुम्ही दोघेही मानताय की तुम्हाला देवीचा पॉझिटिव्ह कौल मिळालाय म्हणून. वाय? जस्ट बिकॉज ते फूल पडलं म्हणून? व्हॉट नॉनसेन्स जयदीप. हे बघ सोनिया, तुला हे पटत नसेल तर जस्ट लिव्ह इट. ओके? हो, मला पटत नाहीये आणि पटणारी नाहीये. अरे त्या परातीला त्या बाईचा हात लागला, दॅट्स इट, आणि म्हणून ते फूल पडलं. इतकं सिंपल होतं ते. इट वॉज व्हेरी क्लिअर की ते फूल का पडलं. आणि मला वाटतं ना हे सगळं नॉनसेन्स आहे. दिस इज ऑल रॉंग. ह्याला अंधश्रद्धा म्हणतात जयदीप. तू आणि मॉम इन लॉ यावर विश्वास ठेवूच कसे शकता? तुम्हाला वेळ लागलाय का? तुम्ही एक मिनिट. आई साहेबांना काहीही बोलायचं नाही, कळलं? त्यांच्या काही श्रद्धा आहेत अँड वी मस्ट रिस्पेक्ट दॅट. ऑफकोर्स जयदीप, ऑफकोर्स आय रिस्पेक्ट हर, बट आय डोंट रिस्पेक्ट अंधश्रद्धा. ओके? ठीक आहे, युअर चॉईस अँड आय रिस्पेक्ट इट. पण एक लक्षात ठेव सोनिया, आम्हाला काही प्रश्न पडले, मनात शंका आल्या आणि म्हणून आम्ही त्याचं उत्तर शोधायला देवीकडे कौल लावला. तुझं काय? तू तर सरळ सरळ ही अंधश्रद्धा असं स्टेटमेंट आमच्यावर लादतेस. हाऊ? तुला हे सगळं नॉनसेन्स वाटतंय. याचाच दुसरा अर्थ असा की ईशा वहिनी आणि राजनंदिनीचा काहीही संबंध नाही असं तुला वाटतंय, राईट? हो, आणि मला कधी वाटणारही नाही. ओके, सो प्रूव्ह इट. व्हॉट? ओके, एक मिनिट. मला सांग, हा कुठला कलर आहे? कम ऑन जयदीप, दिस इज सो चाइल्डिश. अरे चाइल्डिश काय त्यात? सांग ना सोनिया, हा कुठला कलर आहे? कम ऑन सोनिया, टेल मी, हा कुठला कलर आहे? दिस इज ब्लॅक. नो नो सोनिया, आय थिंक हा पिंक आहे. जयदीप, इट्स ब्लॅक. नो सोनिया, पिंक आहे हा. ओके, वेट. हा कुठला कलर आहे? काळा ना? ब्लॅक? हो. या? सो याचा आणि या मोबाईलचा कलर सेम आहे. सो दिस प्रूव्स इट इज ब्लॅक अँड नॉट पिंक. ओ, राईट राईट. सुपर सोनिया. थँक्यू. आता ही छोटी गोष्ट जशी प्रूव्ह करून दाखवलीस, तसंच ईशा वहिनी आणि राजनंदिनीचा काहीही संबंध नाहीये हे सुद्धा प्रूव्ह करून दाखव. समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे की नाही हे प्रूव्ह करायला जसा प्रूफ लागतो ना सोनिया, तसंच ती खोटी आहे हे प्रूव्ह करायला सुद्धा प्रूफ लागतो. सो गिव्ह अस अ प्रूफ. कम ऑन जयदीप, मी का? आता का? ईशा वहिनी आणि राजनंदिनीचा काहीही संबंध आहे की नाही याचं उत्तर जसं आमच्याकडे नाहीये तसं ते तुझ्याकडे नाहीये सोनिया. अग्री? या. मग आम्ही निदान आमच्या मनातली शंका दूर करण्यासाठी एक मार्ग शोधलाय आणि म्हणून आम्ही देवीकडे कौल लावला. जर तुझ्याकडे कुठला दुसरा मार्ग असेल जो तुला जास्त करेक्ट वाटतो तर सांग ना मला, टेल मी. कम ऑन जयदीप, तू इतका का मागे लागलास माझ्या? कारण तू आम्हाला वेड्यात काढतेस. ईशा वहिनी आणि राजनंदिनीचा काहीही संबंध नाहीये हे तू पुराव्यासहित सिद्ध कर, मग तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. एक्सक्यूज मी, तुम्ही राजेशच्या शेजारी शेटे ना? एक मिनिट, मी फोन करतो. आपण? मी ईशा सरंजामे. हा, तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. मी राजेशच्या घरी आले होते. तुम्ही मला तेव्हा बघितलं असेल. हो हो. ऍक्च्युली मला राजेशशी बोलायचं होतं. ते कुठे आहेत माहितीये का? काय चाललंय काय कळतच नाही मला. काय झालं? त्याच्या बायकोच्या घरचे पण हेच विचारून गेले. एक तर त्याचा काही फोन लागत नाही, आता काय करायचं काय कळेना. हे माझं कार्ड. राजेशचा काही पत्ता कळला तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे,
मॅडम एक गोष्ट सांगू का, त्याच्याकडे एक मोठी गाडी आली होती. राजेश पुण्याला जायचा होता ना त्याच रात्री. कोणाची गाडी होती? हे काय सांगू शकत नाही मॅडम, पण राजेश एका मोठ्या कंपनीत काम करायचा आणि मोठ्या गाडीतली माणसं बरीचशी त्याच्याकडे यायची. आता एक्झॅक्टली कुठून यायची काय ते मला माहित नाही. हा, त्या दिवशी ना एक पांढऱ्या रंगाची कार आली होती.